श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. ज्योतिषशास्त्रानुसार जुलै महिन्यात मंगळ आणि केतूची युती होईल, ज्यामुळे तब्बल 28 दिवस अंगारक योग तयार होणार आहे. यामुळे 5 राशींना सावध राहण्याची गरज आहे. जुलै महिना सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून एकीकडे हा दिवस अत्यंत खास समजला जातोय, तर दुसरीकडे काही ग्रहांच्या अशुभ स्थितीमुळे काही राशींच्या लोकांना मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. 28 जुलैपर्यंत सिंह राशीमध्ये मंगळ आणि केतूची युती असेल, ज्यामुळे अंगारक योग तयार होईल. हा योग 5 राशींच्या लोकांसाठी आव्हानात्मक काळ असणार आहे, ज्यामुळे तुम्हाला करिअरपासून व्यवसायापर्यंत समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. इतकेच नाही तर कौटुंबिक जीवनातही चढउतार येण्याची शक्यता आहे. तर जाणून घ्या, मंगळ केतूच्या धोकादायक युतीमुळे होणार हाहाकार. ज्योतिषशास्त्रानुसार जुलै महिन्यातील तब्बल 28 दिवस अंगारक योग तयार होणार आहे. हा योग सिंह राशीत मंगळ आणि केतूच्या धोकादायक युतीमुळे तयार होईल. 28 जुलैपर्यंत सूर्याच्या सिंह राशीमध्ये मंगळ आणि केतू एकत्र राहतील. सिंह राशी अग्नितत्व असल्याने आणि मंगळ आणि केतू देखील ऊर्जावान, धाडसी आणि भयंकर ग्रह आहेत. अशा परिस्थितीत मित्रांनो, त्यांच्या युतीमुळे निर्माण होणारा अंगारक योग खूप धोकादायक असेल. तो सिंह राशीसह 5 राशींच्या लोकांसाठी कठीण काळ आणेल. या राशींच्या स्वभावात उग्रता दिसून येईल. ते छोट्या छोट्या गोष्टींवर रागावू शकतात आणि या राशी चिडू शकतात. अशा परिस्थितीत या राशींना पुढील 28 दिवस खूप सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. या योगामुळे या 5 राशींना कोणत्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागेल ते आता आपण जाणून घेऊया. यामध्ये पहिली रास आहे ती सिंह रास. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ आणि केतूची धोकादायक युती सिंह राशीमध्ये होते, ज्यामुळे अंगारक योग तयार होत आहे. अशा परिस्थितीत सिंह राशीच्या लोकांनी खूप काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात तुमचा स्वभाव उग्र होऊ शकतो. अशा परिस्थितीत रागावणे टाळा. रागाच्या भरात निर्णय घेऊ नका, नाहीतर नंतर तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. यासोबतच कोणाच्याही प्रभावाखाली येऊ नका. घाई करू नका. काम गांभीर्याने घ्या. या काळात वाहने चालवताना काळजी घ्या. अपघात किंवा दुखापती टाळा. तसेच तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. जर तुम्हाला आधीच मायग्रेनचा त्रास असेल तर अधिक काळजी घ्या. दुसरी राशी आहे ती वृश्चिक राशी. ज्योतिषशास्त्रानुसार वृश्चिक राशीच्या 10व्या घरात अंगारक योग तयार होत आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायात सावधगिरी बाळगावी लागेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. आपण संयमाने काम करणे चांगले होईल, अन्यथा वाद तुमच्या प्रतिमेला हानी पोचवू शकतो. यासोबतच करिअरशी संबंधित निर्णय घेण्यास घाई करू नका. दबाव किंवा प्रतिकूल वातावरण असतानाही विचारपूर्वक पुढे जा. घाईघाईने नोकरी सोडण्यासारखे निर्णय घेऊ नका. यासोबतच गुरु वृश्चिक राशीपासून 8व्या घरात विराजमान असेल, ज्यामुळे तुम्हाला दिखावा करण्याची भावना येऊ शकते. यामुळे तुमचे अनावश्यक खर्च वाढतील. या काळात जर तुम्ही सहलीला जाण्याचा विचार करत असाल तर गाडी चालवताना काळजी घ्या. यासोबतच गर्भवती महिलांनी त्यांच्या आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागेल. पुढची रास आहे ती मकर रास. ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीच्या 8व्या घरात अंगारक योग तयार होत आहे. तुमच्या आयुष्यात चढ उतार येऊ शकतात. या काळात तुम्हाला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. एवढेच नाही तर तुम्हाला आरोग्याच्या समस्याही येऊ शकतात.
विशेषतः जर तुम्हाला रक्तदाबाशी संबंधित समस्या असतील तर तुम्ही आधीच कोणत्याही आजाराने ग्रस्त असाल तर तुम्हाला तुमच्या आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागेल. डॉक्टरांचा सल्ला घेताना निष्काळजी राहू नका. एवढेच नाही तर तुम्हाला शस्त्रक्रियेसारख्या परिस्थितीला तोंड द्यावे लागू शकते. जर तुम्हाला या काळात राग आला तर दीर्घ श्वास घ्या आणि त्वरित निर्णय घेण्याऐवजी काळजीपूर्वक विचार करून निर्णय घ्या. चौथी रास आहे ती कुंभ रास. ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीच्या लोकांच्या 7व्या घरात अंगारक योग तयार होईल. अशा परिस्थितीत तुम्हाला कौटुंबिक जीवनात विशेषतः विवाहित जीवनात समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. आपल्या नात्यात विश्वास निर्माण करताना तुम्हाला चालावे लागेल. कोणत्याही प्रकारचा गैरसमज किंवा शंका टाळण्यासाठी नात्यात संवाद आणि पारदर्शकता राखण्यासाठी नात्यात गोडवा असावा लागेल. तरच तुम्ही नाते योग्यरित्या हाताळू शकाल. यासोबतच जर तुम्ही भागीदारीत काम करत असाल तर तुम्हाला तणाव, विश्वासाचा अभाव यांचा सामना करावा लागू शकतो. यासोबतच जर तुम्ही भागीदारीत काम करण्याचा विचार करत असाल तर ते सध्यासाठी पुढे ढकलू शकता. त्याचवेळी या काळात तुम्हाला व्यवहारात खूप काळजी घ्यावी लागेल. आरोग्याशी संबंधित समस्यांचा देखील सामना करावा लागेल. 5वी रास आहे ती मीन रास. ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीत जन्मलेल्या लोकांना अंगारक तसेच षडाष्टक योगाचे दुष्परिणाम सहन करावे लागतील. शनी आणि मंगळ षडाष्टक योग तयार करत आहेत. अशा परिस्थितीत तुमची आर्थिक स्थिती अस्थिर असू शकते. या काळात तुम्हाला फसवणूक इत्यादीपासून दूर राहावे लागेल. कोणाच्याही प्रभावात येऊ नका. तसेच तुम्हाला अचानक पैसे उधार घ्यावे लागू शकतात. इतकेच नाही तर अवांछित प्रवास होण्याची शक्यता आहे. या काळात शत्रूपासून सावध राहा, नाहीतर व्यवसायावर परिणाम होईल. अशा तऱ्हेने मित्रांनो, जुलै महिन्यात मंगळ आणि केतूची युती होत असल्याने तब्बल 28 दिवस अंगारक योग तयार होत आहे. त्यामुळे या राशीने सावध राहणे गरजेचे आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.